ओके, सो वी विल स्टार्ट विथ अवर लेक्चर. माझा स्क्रीन प्रेझेंट होतोय की नाही एकदा फक्त सांगा. इज द स्क्रीन विजिबल? व्हेरी गुड. सो आपण ईव्हीएस मधला तुमचा ईव्हीएस पार्ट 1 मधला 5th चॅप्टर करतोय, फॅमिली व्हॅल्यूज. राईट, ह्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला ऑनेस्टी या विषयावर बोललो होतो की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ऑनेस्टी इन लाईफ. त्याच्यामध्ये एक आपण स्वतःसाठी जे ऑनेस्ट असतो, आपण स्वतः बरोबर जे सच्चेपणाने वागतो ते, आणि पब्लिक सोशली आपण जे सच्चेपणाने वागत असू ते, ह्या दोन्हीची काय ऍडव्हान्टेजेस आहेत, ह्याचा काय महत्व आहे ते आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ऍडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन, म्हणजे एकमेकांना मदत करण्याची काय फायदे होतात हे आपण पाहिलं होतं. आपण आता पुढच्या पार्टला स्टार्ट करूया. काही क्वेश्चन्स आहेत, त्याच्या आधी आपण आन्सर्स बघू काय होतं ते. व्हॉट्स द सोल्युशन, काय आपण ह्याच्यातून मार्ग काढू शकू. वी मीट अ बॉय हु हॅज लॉस्ट हिज वे. एखादा मुलगा जो रस्ता चुकलाय, आपण त्या मुलाला भेटलो तर आपण काय करू, काय कराल तुम्ही? जर एखादा मुलगा आहे जो तुम्हाला लक्षात आलं की हा मुलगा रस्ता चुकलाय, तर आपण काय करणार? तर फर्स्ट रिएक्शन असेल की त्या मुलाला विचारायचं की तुला कुठे जायचंय. तो रस्ता जर तुम्हाला माहिती असेल तर वेल अँड गुड, तुम्ही त्याला रस्ता दाखवू शकता की कसा तू जाऊ शकतोस. त्याच्या आई वडिलांचा, जर लहान मुलगा असेल, आई वडिलांचा नंबर विचारू शकता, फोन नंबर, त्यांना इन्फॉर्म करून सांगायचं आपण की हा मुलगा इथे आमच्या बरोबर आहे, आपण त्याच्या बरोबर थांबायचं थोडा वेळ, त्याला मदत होईल, असं काहीतरी वागणूक केली पाहिजे. आपण तिथून फक्त निघून जायचं असं नाही करून चालणार, आपल्याला काहीतरी मदत करणं गरजेचं आहे. राईट, आणि हे का आहे तर उद्या अशी सिच्युएशन येईल जेव्हा आपलाच एखादा लहान भाऊ अशा सिच्युएशन मध्ये असेल. राईट, म्हणून आपण मदत करणं हे कधीही चांगलं. ओके, जेव्हा अशी काही घटना आपल्या आजूबाजूला दिसते, आपण इमॅजिन करायचं की माझा फॅमिली मेंबर जर ह्या जागी असता तर मी काय केलं असतं, आणि तो विचार करून त्या व्यक्तीशी डील करायचं. ही एक सिच्युएशन झाली. आता पुढची सिच्युएशन आहे. व्हाईल ऑन अ ट्रिप वी रिअलाइज दॅट अवर फ्रेंड हॅज फॉरगॉटन हर टिफिन ॲट होम. आपण कुठेतरी ट्रिपला गेलोय, आपली मैत्रीण किंवा मित्र डबा घरी विसरून आलाय, तर सिम्पली आपण काय करणार? आपला डबा शेअर करणार. राईट, आपण भले आपल्या थोडंसं पोटात जागा रिकामी राहील, बट चालेल ना, त्याला पूर्ण उपाशी ठेवण्यापेक्षा हे आपलं कर्तव्य आहे की आपले मित्र किंवा आपली मैत्रीण आहे, आपल्यातला थोडासा डबा आपण नक्की शेअर करू शकतो. राईट, हे करता येईल. तिसऱ्या केसमध्ये, सम पीपल आर स्टक इन द लिफ्ट ऑफ अ बिल्डिंग. काही लोक बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये अडकली आहेत, ते तुम्हाला दिसतंय, तर तुम्ही काय कराल? आता प्रत्येकाला काही लिफ्ट ऑपरेट करता येणारच आहे असं नाहीये. आपण काय करू शकतो? बिल्डिंगच्या वॉचमनला सांगण्याचं काम करू शकतो की लोक लिफ्टमध्ये अडकली आहेत. बऱ्याच वेळेला लिफ्टच्या बाहेर नंबर लिहिलेला असतो की इन केस ऑफ इमर्जन्सी कॉल ऑन दिस नंबर. जर काही इमर्जन्सी असेल, फॉर एक्झाम्पल आता लिफ्टमध्ये लोक अडकली आहेत, तो जो नंबर आहे त्या नंबरवर आपण कॉल करू शकतो. आपल्या आई वडिलांना सांगू शकतो की या नंबरवर कॉल करा, तिकडनं काही हेल्प मिळेल का ते बघता येईल, किंवा कोणी मोठी माणसं असतील आजूबाजूला त्यांना सांगायचं. राईट, सो ही आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्या लिफ्ट मधला प्रत्येक जण आपल्या ओळखीचाच असेल असं नाहीये, कोणीच आपल्या ओळखीचं नसेल, सगळे अनोळखी असतील, बट आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपल्याला दिसतंय कोणीतरी समोर अडकलंय, प्रॉब्लेम मध्ये आहे, तर एक सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य काय आहे की आपण त्यांना कसं बाहेर सोडता येईल, बाहेर काढता येईल त्या सिच्युएशन मधून, हे बघणं. ओके, सुशिक्षित या शब्दाची जी व्याख्या आपण करू शकतो, त्याच्यामध्ये गरजेचं, सगळ्यात गरजेची गोष्ट ही आहे की सुशिक्षित माणूस म्हणजे काय असेल, की जो फक्त खूप शिकून भरपूर मोठा झालेला आहे, भरपूर साऱ्या डिग्रीज आहेत, चांगल्या पगाराची नोकरी आहे, फक्त एवढंच गरजेचं नाहीये. तर आपलं सोशल बिहेवियर, आपण जेव्हा बाहेर नॉर्मली वागतो तेव्हा आपण काय करतो, हे सुद्धा त्यात महत्वाचा रोल प्ले करतं. So now next, read and discuss. Read the dialogue given below.
डिस्कस द प्रॉब्लेम स्टेटेड अँड इट्स सोल्युशन. तर आता हा डायलॉग आपल्यापैकी कोणतरी वाचेल. मला जरा 2 जणांनी नावं पाठवा. कोणीतरी नावं लिहून पाठवा, कोणाला वाचायला आवडेल. अनुज आणि डायलॉग आहे ना, डायलॉग कायम दोघांच्यात असतो, 2 व्यक्तींच्यात असतो. अनुज बरोबर अजून कोण वाचेल? आदेश, स्वराज. आदेश वाचशील? ओके, नो प्रॉब्लेम. अनुज तूच वाच मग. दोन्ही साईडचे दोन्ही डायलॉग तुलाच वाचायला लागतील. वाच. माइक ऑन कर आणि प्लीज कंटिन्यू फ्रॉम अवर टीचर्स आस्किंग. Yes, teacher. येस, प्लीज स्टार्ट. Yes. Our teacher talking us to हा, see a fort. It will be a lot in of fun, व्हेरी गुड. but let us not include Savita and Samir in our group. Savita talking too much and Samir is ऑलवेज playing प्रँक्स. pranks. So what? Savita saying, well, वेल. Samir tells joke. करेक्ट. Let's talk to them. They will understand. Let's not leave. लेट्स नॉट लिव्ह देम आउट. म्हणजे काय, आता एवढा डायलॉग मी आधी सांगते. 2 मुलांच्यातला हा डायलॉग आहे. शाळेच्या टीचरनी ट्रिप प्लॅन केली आहे एका किल्ल्यावरती किंवा गडावरती. तर त्याच्यात 2 मुलं बोलतायत की आपण सविता आणि समीरला आपल्या ग्रुपमध्ये इन्क्लूड नको करूया. का नको करूया? तर सविता खूप बडबड करते आणि समीर दरवेळेला काही ना काहीतरी प्रँक्स करतो. म्हणजे असं काहीतरी करतो की ज्याच्यामुळे दुसरा अडकेल त्या गोष्टीमध्ये. ओके, तर त्या दोघांना आपण इन्क्लूड नको करूया. शेजारी जी मुलगी आहे ती काय म्हणते की मग काय झालं, सविताचा आवाज चांगला आहे, ती छान गाते आणि समीर जोक्स ऐकवतो, म्हणजे आपल्याला हसायला मिळेल. सो आधी आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांना समजेल. त्यांना असं आपण सोडून जाणं बरोबर नाही. आता तो मुलगा काय म्हणतोय बघूया आपण. वाच पुढे. That's true. I don't आय डिडंट think of that. Let us prepare for the trip टुगेदर. व्हेरी गुड. पुढे. Yes. येस, Yes. गायत्री इज राईट. Right. Let's us learn a न्यू new सॉंग्स song from सविता. Savita and new jokes for Samir. व्हेरी गुड. म्हणजे काय, आता त्या मुलाला आपली चूक लक्षात आली की तो जे म्हणला होता की आपण त्यांना सोडून जाऊया, तर त्याच्याऐवजी त्यांच्याशी बोलायचं, त्यांना सांगायचं की तू थोडस बडबड बाकीच्यांनाही बोलू दे. चांगल्या शब्दात आपल्याला सांगता येतं की एकच व्यक्ती बोलत राहिली आहे तर बाकीच्यांना काही चान्स मिळत नाही. तर आपण असं सांगू शकतो की कोणाला अजूनही बोलायचं आहे, त्यांना बोलायची संधी देऊया आपण. त्याच्यानंतर जो प्रँक करतो त्यालाही समजावून सांगायचं की अशी मस्ती तू करू नकोस. आणि सगळे जेव्हा एकत्र जाऊ तेव्हा तिची गाणी सुद्धा ऐकायला मिळतील, तिच्याबरोबर गाणं शिकायलाही मिळेल आणि त्याचे जोक्स ऐकून मजाही घेता येईल ट्रिपची. ओके,
सो हा प्रॉब्लेम काय होता की एक जण खूप गप्पा मारतं, दुसरा काहीतरी मस्तीखोर आहे, म्हणून त्यांना आपल्या ग्रुपमध्ये इन्क्लूडच करायचं नाही, हे सोल्युशन नसतं. त्यांच्याशी एकदा बोलून बघायचं, त्यांना समजावून सांगायचं, एकदा दोनदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्यातूनही त्यांनी नाही ऐकलं आणि त्यांची मस्ती चालू ठेवली, तर आपण विचार करायचा की दुसरं काय करता येईल. बट पहिल्या गो मध्येच त्यांना बाहेर काढायचं आणि आपलं आपलं चालूच ठेवायचं, हे चांगलं नाही. आपला जो क्लास आहे, आपला वर्ग आहे, आपल्या वर्गातले सगळेच आपले मित्रमैत्रिणी असतात. कोणाशी न भांडता आपल्याला सगळ्यांना एकत्र ही शालेय वर्ष एन्जॉय करायची आहेत, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो वाचूया आपण. ओके, इज व्हॉइस ब्रेकिंग फॉर ऑल? सगळ्यांना व्हॉइसचा प्रॉब्लेम येतोय? नाही ना? ओके, मग तो तुमच्या इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. हर्षद, तुझ्या इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. 2 जण आज लेट जॉईन झालाय तुम्ही, हर्षद आणि विद्या. तर आपल्याला लेट जॉईन करायची नाहीये कुठलीही लेक्चर, कारण आपलाच आधीचा पार्ट बुडतो आणि आपलं थोडंसं नुकसान होऊ शकतं. बरोबर ना? शिकवणाऱ्याचं नुकसान होणार आहे ना, बाकीच्या मुलांचं नुकसान होणार आहे. तुम्हीच उशिरा जॉईन झालात तर थोडासा पार्ट पहिला आपला मिस होईल आणि दरवेळेला तो रिवाईज करणं पॉसिबल नाही. आपल्याला सिलेबसही कम्प्लीट करायचा आहे, म्हणून ट्राय करा की वेळेत जॉईन व्हायचं. ओके, कधी कधी नेटवर्क इश्यूज असतात, सगळं मान्य आहे, बट ट्राय करायचं आपण की आपल्याला वेळेत जॉईन होता येईल की नाही. नाव पुढचा टॉपिक जो आहे तो बघूया आपण, टॉलरन्स. वी ऑल हॅव सम फॉल्ट्स. आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी चुकीचे गुण, हे दुर्गुण हे असतातच. वी कॅन इम्प्रूव्ह ऑन दीज फॉल्ट्स विथ द हेल्प ऑफ अवर फॅमिली अँड फ्रेंड्स. कुठलाच माणूस सर्वज्ञ नाहीये की ज्याला सगळं माहीत आहे, किंवा ती व्यक्ती जे करते ते सगळं बरोबरच असतं, असंही नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी उणीव असते, काहीतरी कमी असते. म्हणून ती कमी घेऊन आयुष्यभर जगायचं आहे का? तर नाही. आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणू शकतो की आपल्याला ते कसं सुधारवता येईल. आणि ही सुधारवण्यासाठी आपण आपल्या फॅमिलीची, आपल्या घरच्यांची, आई बाबा बहीण भाऊ जे कोणी घरी आहे त्यांची, आणि आपले क्लोज फ्रेंड्स जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांची मदत घेऊ शकतो. वी मे नॉट अग्री विथ ईच अदर एव्हरी टाइम. आपलं सगळ्यांबरोबर पटेलच असं नाही. सगळ्यांचे व्ह्यूज, सगळ्यांचे विचार एकसारखे नसतात. एकाच गोष्टीकडे बघण्याचे दोन लोकांचे दोन वेगळे दृष्टिकोन असू शकतात. पण म्हणून आपण त्यांच्याबरोबर संबंधच तोडायचे किंवा असं नाही करायचं. काय माझा दृष्टिकोन आहे, काय तुझा दृष्टिकोन आहे, या दोन्ही मधनं आपल्याला काय मध्य काढता येईल याचा आपण विचार करायचा. समटाइम्स देर आर डिसअग्रीमेंट्स इव्हन बिटवीन फ्रेंड्स. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये भांडणं कशामुळे होतात? तर दोन लोकांचे काहीतरी मतभेद असतात, प्रत्येकाला काहीतरी वेगळं वाटत असतं, म्हणून शेवटी भांडणं होतात. At such times, we must try to understand the point of view of others instead of insisting that only our point of view is correct. आपण जर समज दोन मैत्रिणींची भांडणं झाली आहेत आणि प्रत्येकीचा काहीतरी विचार होता आणि ती तो करत राहिली, तर भांडणं कधी सुटतील का? एक चांगली मैत्री संपुष्टात येईल. त्याच्यापेक्षा जर दोघींनी बसून डिस्कस केलं की मला ह्या सिच्युएशन बद्दल काय वाटलं, आणि दुसरीनी सांगितलं की मला या सिच्युएशन बद्दल काय वाटलं, दोघींनी एकमेकांच्या डोक्यात जे काही चाललं होतं त्याचा विचार केला, तरच त्या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन निघेल आणि ते मैत्रीचं नातं पुढे चालू राहील. नाहीतर असं तुटणं एकदम सोपं आहे की दोघींच्यात भांडणं झाली आणि संपला विषय. बट मला काय वाटत होतं हे एकीने सांगितलं, दुसरीचा काय विचार होता तो तिने ऐकून घेतला, आणि मग कदाचित असं असेल की एखादीची कोणाची तरी चूक असेल, तिने ती मोठ्या मनाने मान्य करणंही गरजेचं आहे की हा, मला हे डोक्यात आलेलं नव्हतं, हा विचार मी केला नाही म्हणून मी असं बोलले आणि चुकलं, हे सांगून आपल्याला जे कुठला प्रॉब्लेम येईल त्याचं सोल्युशन काढणं गरजेचं आहे. ऑन सच ऑकेजन्स वी मस्ट लिसन टू द अदर पर्सन. आपण दरवेळेला एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जे काही समोरचा सांगतोय ते ऐकून घ्यायचंय आणि मग स्वतःचा विचार मांडायचा आहे. In this way, we learn to be tolerant. Respecting opinions which are different from our own is called tolerance or
ब्रॉड माइंडेडनेस. जो विचार कधी कधी असं होऊ शकतं की समोरचा एखादा विचार मांडतो, आपल्याला अजिबात पटत नसतो तो, पण म्हणून नेहमी मी जे म्हणते तसंच खरं व्हायला पाहिजे, हे चुकीचं आहे. समोरच्यालाही त्याच्या मनाप्रमाणे जाता आलं पाहिजे. आपल्याही मनाचा थोडासा विचार करायचा. आपलं काही कमी होतंय का समोरची व्यक्ती जसं सांगते तसं वागून? नसेल होत तर त्याचा जो विचार आहे तो सोबत घ्यायचा आणि पुढचं काम करायचं. याला टॉलरन्स असं म्हणतात. म्हणजे काय की आपण समोरच्याच्या विचारांचा सुद्धा रिस्पेक्ट करतोय, त्या व्यक्तीला काय हवंय हेही आपण बघतोय आणि त्याच्यातून आपलं कसं भलं होईल हेही आपण बघतोय. दॅट इज ब्रॉड माइंडेडनेस ऑर टॉलरन्स. आता ह्या गोष्टीमध्ये असं कंपल्शन नाहीये की दरवेळेला तुम्ही समोरच्याच ऐकत गेला पाहिजे, स्वतःबद्दलचा काही विचारच नाही करायचा, असं अजिबात नाहीये. तुम्ही तुमचाही विचार करायचा, समोरच्याचाही करायचा आणि जे मध्य असेल तो काढायचा आहे आपल्याला. असंही होता कामा नये की ठीक आहे बाबा तुम्ही टॉलरन्स आहे भरपूर, टॉलरेट करताय सगळं म्हणून समोरचा सांगतोय तसं आपण ऐकत बसलो, असंही होता कामा नये. आणि फक्त स्वतःचीच मतं दुसऱ्यावर लादत बसलोय आपण, असंही होता कामा नये. थोडंसं समोरच्याचं ऐकायचं, थोडंसं आपलं मतं सांगायची आणि दोघांच्या ह्याच्याप्रमाणे वागायचं. इट इज द राईट वे ऑफ टॉलरन्स. नाव tolerance has a special significance in our country. People from various religions, creeds, cultures and following different customs live here. आता टॉलरन्सला आपल्या देशात, भारत देशात खूप जास्ती महत्त्व आहे. का? तर वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे लोक इथे एकत्र राहतात. प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे, धर्म वेगळा आहे, पण सगळेजण एकत्र या भारत देशात राहत आहेत. दॅट इज वाय इट इज नेसेसरी फॉर एव्हरीवन टू बी टॉलरंट ऑर ब्रॉड माइंडेड. जेव्हा चार वेगळ्या प्रकारची लोक एकत्र राहत आहेत तेव्हा आपल्याला टॉलरन्स दाखवणं गरजेचं असतं. जर आपल्यासारखेच आपल्याच विचारांची चार माणसं एका रूम मध्ये आहेत तर सगळे एकाच दिशेने विचार करतायत, सगळे हॅपी आहेत. पण जेव्हा चार वेगळ्या विचारांची लोक एकत्र राहत आहेत तर त्यांना जास्ती टॉलरन्स दाखवणं गरजेचं असतं की प्रत्येकाच्या मताचा रिस्पेक्ट झाला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे तिथे वागलं गेलं पाहिजे. डायव्हर्सिटी कॅन बी प्रिझर्व्ड थ्रू टॉलरन्स. बरोबर ना? चार वेगळी लोक तेव्हाच एकत्र राहू शकतील जेव्हा प्रत्येक जण टॉलरन्स दाखवतोय. डायव्हर्सिटी एनरिचेस अवर सोशल लाईफ. आपली जी सामाजिक जगणं आहे, आपलं सामाजिक आयुष्य आहे ते या डायव्हर्सिटी मधनं वाढत जातं. आता चार समज वेगवेगळ्या भागातून आलेली लोक आहेत. एक साऊथ इंडियन आहे, एक नॉर्थ इंडियन आहे आणि तिघ जण एका घरात राहतात, एक महाराष्ट्रीयन आहे. तर आपल्याला फायदा काय? टॉलरन्स आपल्याला वाढवायला लागेल. फायदा काय होऊ शकतो? प्रत्येक जण त्याची वेगवेगळी डिश बनवून आणतंय, ती आपण खातोय. प्रत्येकाचे सण समारंभ वेगवेगळे आहेत, आपण सगळेच सण समारंभ एकत्र साजरे करतोय. तर ह्या त्या डायव्हर्सिटीचा आपल्याला फायदाच होणार आहे. सगळेच जण महाराष्ट्रीयन राहत आहेत तर टिपिकल तेच सण असतील, तेच खाद्यपदार्थ असतील, काही वेगळं शेअर होणार नाही. बट जर तिथे डायव्हर्सिटी असेल, तीन वेगळ्या ठिकाणची लोक असतील तर तीही मजा आपल्याला घेता येईल. त्यांची भाषा वेगळी असते, आपल्याला वेगळ्या भाषा शिकता येतील, थोड्याशा वेगळ्या कल्चरची ओळख होईल. हे सगळे पॉझिटिव्ह पॉइंट्स पण आहेत. पण जेव्हा हे सगळं मिळवायचं आहे तेव्हा बेसिक रिक्वायरमेंट काय राहील आपली कायम? वी शुड बी टॉलरंट. आपल्याला टॉलरेट करायला लागेल की सगळंच आपल्या एकट्याच्या मनाप्रमाणे नाही होणार. इट एनकरेजेस अस टू थिंक अबाउट अदर्स विथ कन्सर्न. ह्याच्यामुळे काय होतं? आपल्याला दुसऱ्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, दुसऱ्याची काळजी घेऊन कसं वागता येईल याचा विचार करण्याची क्षमता आपली वाढते. वी कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम्स इन अवर एन्व्हायरमेंट बाय बीइंग ब्रॉड माइंडेड. आपल्याला जनरल एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम सुद्धा ब्रॉड माइंडेडनेस जेव्हा आपण ठेवू, सगळ्या गोष्टींचा, सगळ्या वस्तूंचा, प्राण्यांचा विचार करू, तेव्हाच आपण एन्व्हायरमेंट सुद्धा प्रिझर्व करू शकू. ओके, इथपर्यंत कळलंय सगळ्यांना टॉलरन्स आपण काय शिकलो आता ते? सो नाव आपल्याला एकदा कोणाला तरी टॉलरन्सचा पूर्ण पॅरेग्राफ वाचायचा आहे. कोण वाचेल टॉलरन्सचा पॅरेग्राफ? Please write your name in chat box. Diksha. Yes. Okay, Diksha, please start with tolerance. We all have some first possibilities. We can improve on these
responsibilities points, with points with the help of our family and friends. We may not ag- agree with each other every time. Sometimes there are there are dif- dif- difficult disagreements, disagreements we every between friends. At some time we must try to understand the point of view of, of other instead insects of insects of in, insidation insisting, in, insisting, in history at only over phone, phone of view, wins is wins is correct on such occasions, occasion. We must like to the listen, others person in this way will learn to be tolerant, tolerant, repeat, respecting, replicating, respecting opinions opinion, with opinions which are different from our own is called to tolerance, total tolerance of broad-mindedness. broad mindedness. करेक्ट, To, व्हेरी. आता जर तुम्हाला टॉलरन्सची डेफिनेशन विचारली एक्झाम मध्ये तर काय लिहिणार? रिस्पेक्टिंग ओपिनियन्स विच आर डिफरंट फ्रॉम अवर ओन इज कॉल्ड टॉलरन्स और ब्रॉड माइंडेडनेस. ओके, सो जर क्वेश्चन मध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन आला आपल्याला, एक मिनिट मी मेसेज मध्ये टाइप करते, डिफाइन टॉलरन्स. तर आता जी दीक्षाने डेफिनेशन वाचली होती शेवटी टॉलरन्स किंवा ब्रॉड माइंडेडनेसची, ती आपल्याला सांगायची, ती अख्खी डेफिनेशन आपल्याला लिहायची आहे. ठीक आहे, आता अजून कोण वाचेल? दीक्षाने एक पॅराग्राफ वाचला व्यवस्थित, आता पुढचा पॅराग्राफ कोण वाचेल? आदेश आता वाचशील? ओके, व्हेरी गुड. माइक ऑन कर. टॉलरन्स हॅज अ स्पेशल पासून वाच. स्क्रीन दिसतोय? tolerance has a special सिग्निफिकन्स, significance सिग्निफिकन्स significance in all अवर our country. People from various व्हेरियस religions, रिलीजन्स, हा, creed, creeds, cultures, cultures, and from following different customs, stands live 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 here. where that is where it where it Is is necessary necessary for everyone to be tolerant, tolerant or broad-minded, grounded minded broad-minded.
माहितीच divided city डायव्हर्सिटी can be diversity can be प्रिझर्व्ड preserved थ्रू thought through थ्रू through टॉलरन्स. tolerance diversity डायव्हर्सिटी diversity enriches enriches our social social. life Very good. is Encourages encourages you to think about एक मिनिट others थांब थांब. अबाउट others it until कन्सर्न concern we can solve प्रॉब्लेम्स problems in our एन्व्हायरमेंट environment by being being broad minded. broad-minded. करेक्ट. मला बस बस. व्हेरी गुड. यू कॅन स्विच ऑफ युअर माईक नाव. माईक ऑफ केलास तरी चालेल. हर्षद, तुला पुढच्या वेळेचा पॅराग्राफ वाचायला देते मी. ठीक आहे. आता ह्या पॅराग्राफ मध्ये काही शब्द आहेत जे वेगळे आहेत, त्यांची तुम्हाला पुढच्या लेक्चरला स्पेलिंग्स पाठ करून यायचे आहेत आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अजून छान व्हायला हवंय. ठीक आहे. सगळ्यांसाठी आहे तर ती काय जी स्पेलिंग्स असतील ते लिहून घ्या. मी एक लिस्ट देते तुम्हाला कुठले कुठले वर्ड्स आहेत ते. पहिला तर आहे फॉल्ट्स. चॅटबॉक्स मध्ये लिहित जाते मी ते वर्ड्स. फॉल्ट्स हा एक शब्द आहे जो लिहून आणायचा आहे तुम्ही. त्याचं स्पेलिंगही तुमचं पाठ पाहिजे, कारण आपल्याला एक्झाम मध्ये इंग्लिशमध्येच उत्तरं लिहायची आहेत आणि इंग्लिशमध्ये उत्तर लिहिताना तुम्ही त्याचं स्पेलिंग कसं करताय हे याच्यापासून सगळं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आपल्याला जे करेक्ट स्पेलिंग आहे ते तिथे लिहिलं गेलं पाहिजे आणि जेव्हा वाचत असाल तेव्हा त्याचं प्रोनाऊन्सिएशन, त्या शब्दाचा तुम्ही उच्चार कसा करताय हेही गरजेचं आहे. तर मी ज्या आता स्पेलिंगची लिस्ट ज्या वर्ड्सची लिस्ट देतेय त्यांचे स्पेलिंग्स पुढच्या लेक्चरला लिहून आणायचे आहेत तुम्ही. डिसअग्रीमेंट, त्याच्यानंतर पुढे इन्सिस्टिंग, रिस्पेक्टिंग, ओके. किती वर्ड्स दिलेत मी बघूया. 1 2 6 वर्ड्स आहेत फक्त. 6. प्रत्येक वर्ड ऍटलिस्ट 2दा लिहायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला जितके वेळा वाटेल चालेल. उच्चार, त्या शब्दाचा उच्चार करून तो वर्ड लिहायचा. फॉल्ट्स असं म्हणायचं आणि फॉल्ट्स लिहायचं. डिसअग्रीमेंट्स असं म्हणायचं आणि शब्द लिहायचा. इन्सिस्टिंग असं म्हणून तो शब्द लिहायचा. स्पेलिंग सुद्धा लक्षात आलं पाहिजे, प्रोनाऊन्सिएशन सुद्धा लक्षात आलं पाहिजे आणि त्या वर्डचं मिनिंग सुद्धा लक्षात आलं पाहिजे. ओके. तर आता याच्यानंतर हाच तुमच्यासाठी आजचा होमवर्क आहे. पुढच्या लेक्चरला मी याच्यापैकी कुठलाही शब्द तुम्हाला विचारेन तेव्हा तुम्ही त्याचं स्पेलिंगही सांगितलं पाहिजे आणि व्यवस्थित प्रोनाऊन्सही केला पाहिजे तो. ओके. होमवर्क लक्षात आला. आज काय मिळालाय तुम्हाला तो? फक्त 6 शब्द आहेत. आपल्याला ऍटलिस्ट ते 2दा लिहायचे. जास्ती तुम्हाला जितके वेळा हवे तितके लिहा, पण कमीत कमी 2दा तरी लिहाच, म्हणजे स्पेलिंगही लक्षात राहील आणि प्रोनाऊन्सिएशन पण क्लिअर होऊन जाईल.
ओके, व्हेरी गुड. आता आपण चॅप्टरच्या पुढच्या पार्टकडे जाऊया. टॉलरन्स बद्दल आपण बघितलं. नाव वी विल कम टू जेंडर इक्वॅलिटी. बॉईज अँड गर्ल्स और मेन अँड वुमेन आर इक्वल ॲज ह्युमन बीइंग्स. जेंडर म्हणजे काय? मुलगा किंवा मुलगी हे जेंडर असतं. आणि इक्वॅलिटी म्हणजे काय की समानता दोघांमधली. तर आता बॉईज गर्ल्स, मुलगी काय किंवा मुलगा काय, स्त्री पुरुष हे सगळे शेवटी ह्युमन बिंग आहेत, सगळे मनुष्य आहेत. मानव जातीत आपण सगळे येतो, मुलगा मुलगी स्त्री पुरुष जे काही आहे ते सगळे. कन्सिडरिंग बॉईज अँड गर्ल्स टू बी इक्वल विदाउट डिस्क्रिमिनेशन इज कॉल्ड जेंडर इक्वॅलिटी. डिस्क्रिमिनेशन म्हणजे काहीही फरक न करता, कुठलाही फरक न ठेवता आपण जेव्हा मुली आणि मुलगा या दोघांनाही समान वागणूक देऊ, दोघांनाही समानच आपण समजून घेऊ, दॅट इज नोन ॲज जेंडर इक्वॅलिटी. त्याला समानता अशी म्हणजे जेंडर मधली, बॉईज गर्ल्स मधली समानता असं आपण त्याला डिफाईन करणार. बॉईज अँड गर्ल्स मस्ट रिस्पेक्ट वन अनदर. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की मुलींना थोडंसं वीक समजलं जातं, की मुलगी हे काम करू शकणार नाही, किंवा घरातली कामं समज असतील तर ती मुलांची नाहीयेत, असं आपण बऱ्याचदा बोललेलं ऐकतो. बट जर जेंडर इक्वॅलिटी प्रमाणे विचार केला तर मुलगा असो किंवा मुलगी सगळेच जण मनुष्यच आहेत. प्रत्येक असं डिफाईन्ड कामं नाही आहेत की हे काम मुलांनी केलं पाहिजे, हे काम मुलींनी केलं पाहिजे. कोणीही कुठलंही काम करू शकतं गरजेप्रमाणे. जर पुरुष किंवा मुलगा बाहेर जाऊन कमवून आणतोय आणि मुलगी घरी आहे तर तिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ती थोडंसं घराकडे बघेल. उलटी केस आहे की मुलगी सुद्धा बाहेर जाते, मुलगा सुद्धा बाहेर जातोय, जसं आता आपल्याला बघायला मिळतं. दोघंही जर कमवून आणतायत तर रिस्पॉन्सिबिलिटी दोघांची आहे घर सांभाळण्याची. एकच जण काम करतंय तर ते त्याच्या एकावरतीच लोड येईल, भलेही ती मुलगी असेल नाही तर मुलगा असेल. कोणीही घर आणि नोकरी दोन्ही सांभाळतंय तर त्या एका व्यक्तीवर लोड येईल. ते दोघांनाही डिव्हाइड करून घ्यायला लागेल समान, इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. की मुलगा आहे म्हणून हे काम करेल, मुलगी आहे म्हणून हे काम करेल, असं काहीही ठरलेलं नाहीये, असं कोणी आखून नाही दिलेलं. इन द कंपनी ऑफ अवर फ्रेंड्स वी कन्सिडर ऑल ऑफ देम टू बी अवर इक्वल्स. आपले जे कोणी मित्र मैत्रिणी असतील ते सगळे आपण सगळ्यांना सेम ट्रीट करतो. वी मस्ट मेंटेन दिस सेन्स ऑफ इक्वॅलिटी ॲज सिटिझन्स व्हेन वी ग्रो अप. आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा आपल्याला हाच सेन्स ठेवायचा आहे. सुजाण नागरिक म्हणून आपल्याला हा सेन्स ठेवायचा आहे की मुलगी आहे किंवा मुलगा आहे सगळ्यांना आपण इक्वली ट्रीट करणार, सगळ्यांना समान अधिकार देणार. बाय डेव्हलपिंग दिस सेन्स ऑफ इक्वॅलिटी एव्हरीवन गेट्स टू लर्न अँड मेक प्रोग्रेस. याच्यामुळे काय होतं, प्रत्येकाला काही ना काही नवीन शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळते. फूड, क्लोथिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन आर द कॉमन नीड्स ऑफ मेन अँड वुमेन. आता इक्वॅलिटी मधल्या कॉमन नीड्स, दोघं नाही, मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, बेसिक नीड्स सगळ्यात गरजेचं काय काय आहे तर फूड. प्रत्येकाच्या शारीरिक गरजेनुसार चांगल्या दर्जाचं अन्न प्रत्येकाला मिळालं पाहिजे, मुलगा असो नाही तर मुलगी असो, कोणालाही मिळालं पाहिजे. क्लोथिंग, कपडे, शेल्टर, निवारा, राहायला घर, हेल्थ, प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी इक्वली घेतली पाहिजे. मुलगी आजारी पडली असेल किंवा मुलगा आजारी पडला असेल, डॉक्टरकडे दोघांनाही जायचंच आहे. एज्युकेशन, शिक्षण, शिक्षण कुठेही जेंडर बघत नाही, मुलगा असू दे तर मुलगी, इक्वली त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे की जे मिनिमम शिक्षण तरी प्रत्येकाकडे पाहिजे. कशासाठी तर त्याच्यामुळे एक तर आपण सुशिक्षित बनतो, आपल्याला जगाची ओळख होते आणि ती झाल्यामुळे आपली प्रगती होऊ शकते. चांगल्या दर्जाची नोकरी मिळेल, समाजात चांगली वागणूक मिळेल. ह्या सगळ्यासाठी शिक्षण, हेल्थ या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्या इक्वल आहेत फॉर मेन अँड फॉर वुमेन. फॉर द पर्पज ऑफ इक्वॅलिटी each of these needs must be fulfilled properly. Men and women have equal rights to facilities such as these. Similarly, men and women must get equal opportunities of progress. प्रगती करण्यासाठी दोघांनाही इक्वल संधी मिळाली पाहिजे.
ज्याच्यामध्ये कॅलिबर आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे पुढे जाण्याची, तो भलेही मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांना तेवढं व्यवस्थित चांगल्या दर्जाचं शिक्षण हे जर घेण्याची क्षमता त्या मुलीमध्ये आहे तर तिला ते मिळालं पाहिजे. त्या मुलामध्ये आहे तर त्यालाही ते मिळालं पाहिजे. जेंडरमध्ये म्हणजे मुलगा आहे म्हणून त्याला कमी शिकवू किंवा मुलगी आहे म्हणून कमी शिकवू, हे दोन्ही चुकीचं आहे. दोघांनाही इक्वली अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. ओके, सो इथे जेंडर इक्वॅलिटीचा टॉपिक सुद्धा आपला संपलाय. फॅमिली व्हॅल्यूज या चॅप्टर मधून आपण मेनली काय काय शिकलो होतो की फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये राहताना आणि समाजामध्ये राहताना कुठल्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत, काय करणं आपल्याला गरजेचं आहे, कशी वागणूक आपण दिली पाहिजे समाजाला, समाजामध्ये आपलं कर्तव्य काय आहे, याबाबत आपण ह्या पूर्ण धड्यामध्ये शिकलो. राईट. आता आपल्याला जेंडर इक्वॅलिटीचा जो पॅराग्राफ आहे तो परत एकदा वाचायचा आहे. मगाशी हर्षदने नाव पाठवलं पण आपला पॅराग्राफ संपला होता. सो हर्षद, माईक ऑन केलास तरी चालेल तुझा आता, आणि स्क्रीन दिसतोय का सांग मला. हर्षद, प्लीज स्विच ऑन युअर माईक. Yes, please start reading from gender equality. Yes. Yes. Boys and girls and as human beings, considering boys and girls to be equal without discrimination हाँ, is is called gender equality. Boys and girls must respect one another in the company of our friend. We consider all of them to be our equal. We must maintain this sense of equality as citizens when we grow up. Very good. Continue कर. By developing this sense of equality, everyone gets to learn and make progress. Food, clothing, shelter, health, and education are the common needs for men and women. For the purpose of equality, each of these needs must be fulfilled properly. Men and women have equal rights and facilities as this. Similarly, men and women must get equal opportunities of Very good. progress. Perfect. मस्त. You can switch off your mic now. ओके, आता आपण एकदा अख्ख्या चॅप्टर मध्ये काय शिकलो याचं थोडस रिव्हिजन टाइप करूया. ओके, काही आपल्याला गोष्टी अजून डिस्कस करायच्या आहेत थोड्याशा. द फॉलोइंग थिंग्स आर ऑब्झर्व्ड इन सम फॅमिलीज. इन सम होम्स, काही कुटुंबांमध्ये आपण काय बघतो तर इन सम होम्स बॉईज युनिफॉर्म्स, टेक्स्ट बुक्स अँड बॅग्स आर बॉट फर्स्ट. पर्चेसेस फॉर गर्ल्स आर पुट ऑफ. काही घरांमध्ये असं होऊ शकतं की जिथे मुलांचे कपडे म्हणजे युनिफॉर्म जो असेल, पुस्तकं, स्कूलची बॅग जी असेल ती आधी घेतली जाते आणि मग जर पैसे उरले तर मुलीसाठी हे सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जातात. तुम्हाला काय वाटतं, इज इट राईट? हे जे आहे हे बरोबर आहे की आधी मुलांचं सगळं आणायचं आणि मग मुलींसाठी नाही? जेंडर इक्वॅलिटी आपण आता शिकलो, दोघांनाही समान महत्व आहे. मुलगा असो किंवा मुलगी, किती पैसे आहेत हे डिफाईन करून दोघांनाही दोघांच्या नीड प्रमाणे जे असेल ते घेतलं गेलं पाहिजे.
मुलासाठी आधी आणायचं आणि मग उरलं तर मुलीसाठी आणायचं, हा अप्रोच चुकीचा आहे. दुसऱ्या वेनी सुद्धा चुकीचंच आहे की मुलीसाठी आधी आणलं आणि मुलाला नंतर दिलं. असं आता ऍटलिस्ट भारतामध्ये असं बघितलं जात नाही. उलटी सिच्युएशन नाही दिसत आपल्याला की मुलीसाठी आणलंय आणि मुलासाठी ठेवून दिलंय, असं होत नाही कधी. बट हे सुद्धा चुकीचंच आहे. दोघांना इक्वल ट्रीट करून मग दिलं पाहिजे जी गोष्ट आहे ती. नेक्स्ट, when his team lost a kabaddi match, Raju began to cry. Dinesh said, "Why are you crying like a girl?" Is it correct to say? मुलीसारखा काय रडत बसलायस, हे वाक्य चांगलं आहे का बोलणं किंवा बरोबर आहे का? तर नाही. दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. असं थोडी आहे की फक्त मुलीच रडतात किंवा मुलांनी रडलंच नाही पाहिजे. हा मुलांवर अन्याय आहे. त्यांना जर वाईट वाटतंय तर ते रडणार. रडणं हे एक इमोशन आहे आणि इमोशन ह्युमन बिंग्सची कॅरेक्टर आहे. आपण जेंडर इक्वॅलिटी मध्ये बघितलं की मेन, वुमेन, बॉईज, गर्ल्स शुड बी ट्रीटेड ॲज ह्युमन बिंग्स. आणि माणसाचं हे कॅरेक्टर आहे की वाईट वाटलं तर माणूस रडतो, मग ते मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे. नेक्स्ट, Vandana likes the bat and ball a lot. However, she is given dolls and toy stoves and utensils to play house. आता हे सुद्धा चुकीचंच आहे. तिला बॅट आणि बॉल क्रिकेट खेळायला आवडतंय, बॅट बॉलशी खेळायला आवडतंय, बट जस्ट बिकॉज ती मुलगी आहे तर तिला घरातल्या गोष्टींनी म्हणजे भांड्यांनी वगैरे खेळायचीच रिव्हर्स, जर मुलगा आहे तर आता मुलगा आहे म्हणून त्यांनी कंपल्सरी बॅट अँड बॉल किंवा काहीतरी वेगळं खेळलं पाहिजे, त्यांनी घर नाही खेळलं पाहिजे, भांड्यांबरोबर त्यांनी नाही खेळायला पाहिजे, असंही काही नाही. त्याला भांड्यांबरोबर आवडत असेल तर भांड्यांबरोबर खेळेल, मुलीला बॅट बॉल आवडतंय ती ते खेळेल. ज्याची जी आवड आहे ती व्यक्ती ते करेल. सारिका helps her mother with the cooking and household chores. Her brother is never asked to do the same. सारिका मुलगी आहे जी आईला जेवण बनवण्यात आणि बाकीची जी घरातली कामं आहेत, कोर्स, CHORES, कोर्स म्हणजे कामं, जी घरगुती कामं आहेत याच्यामध्ये सारिका आईला मदत करते, पण तिच्या भावाला कधी कोणी सांगत नाही की तू जाऊन आईला मदत कर. दिस इज ऑल्सो नॉट राईट. दोघांनीही इक्वली मदत केली पाहिजे. आता एखाद्या घरात समज दोन्ही भावंडच असतील, दोघंही मुलंच असतील, तर मग त्या आईला अशा केसमध्ये मदत मिळणारच नाही. मुलांनी सुद्धा मदत करणं तेवढंच गरजेचं आहे. घरची कामं आहेत, कुकिंग आहे म्हणून मुलांनी करू नये असं काही कंपल्शन नाहीये. राईट, दोघांनी कामं केलेली चालतायत, चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. मुलगा काम करतोय किंवा मुलगी काम करतेय. सो दिस इज जेंडर इक्वॅलिटी. ओके, ऑलवेज रिमेंबर, honesty increases efficiency in public life and makes it possible to avoid wastage of time, money and labor. ऑनेस्टी म्हणजे सच्चेपणामुळे, सच्चेपणाच्या वागणुकीमुळे आपल्या जी एफिशियन्सी, आपली जी काम करण्याची क्षमता आहे पब्लिकमध्ये सोशल ॲक्टिव्हिटीज करण्याची, ही वाढते आणि त्याच्यामुळे आपला वेळ, पैसा आणि मेहनत हे सगळं वाचतं. एक्स्ट्रा एफर्ट्स आपल्याला द्यायला लागत नाहीत खोटं लपवण्यासाठी, किंवा पैसाही द्यायला लागत नाही, किंवा आपला वेळही वाया जात नाही कोणाशी काहीतरी खोटं बोलत बसलाय आणि त्याच्यात वेळ गेलाय. नाही, ऑनेस्टी आहे, जे खरं आहे ते सांगितलं, विषय संपला. राईट. सो ह्याच्यामुळे चांगल्या कुठल्या तरी कामाला आपण सुरुवात करू शकतो. दॅट इज इम्पॉर्टंट, दॅट इज अचीव्ड विथ ऑनेस्टी. हे एवढं आपण ह्या चॅप्टर मधनं शिकलोय. एक ऑनेस्टीचं म्हणजे सच्चेपणाचं काय महत्व आहे ते, टॉलरन्सचं काय महत्व आहे, जेंडर इक्वॅलिटीचं काय महत्व आहे, आणि एकदम सुरुवातीला आपण जे शिकलो होतो की फॅमिलीमध्ये कुठलेही किंवा पब्लिकमध्ये डिसिजन्स घेताना, निर्णय घेताना आपला रोल किती इम्पॉर्टंट आहे तो. सो क्विकली एकदा आपण बघूया व्हॉट वी हॅव लर्न्ड इन दिस लेसन. फर्स्ट इज एव्हरीवन इन द फॅमिली मस्ट हॅव अ से इन डिसिजन मेकिंग. कुटुंबातल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी मत असलं पाहिजे जे त्यांनी निर्णय घेताना मांडलं पाहिजे. We must be honest in our private and public life.
आपल्या स्वतःच्या आणि सोशल म्हणजे बाहेरच्या जगात, शाळेमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि घरात अशा सगळीकडे आपण खरेपणाने वागलं पाहिजे. टॉलरन्स अँड कोऑपरेशन मेक अवर कम्युनिटी लाईफ हार्मोनियस अँड पीसफुल. टॉलरन्सची जर आपण कुठलीही गोष्ट टॉलरेट करू शकत असू, एकमेकांना सहाय्य करत असू, मदत करू शकत असू, तर आपलं जे पब्लिक लाईफ आहे, कम्युनिटी, समाजामध्ये राहणं हे एकतर आनंदी होईल आणि शांतता राहील. अ टॉलरंट ॲटिट्यूड मेक्स इट इझी टू प्रिझर्व डायव्हर्सिटी. वेगवेगळ्या प्रकारची लोक एकत्र राहण्याची क्षमता ही टॉलरन्समधून निर्माण होते. सगळेजण एकत्र राहू शकतील जर प्रत्येकामध्ये टॉलरन्स असेल. मेन अँड वुमेन आर इक्वल. इट इज नॉट राईट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन देम. महिला आणि पुरुष हे दोन्हीही समान आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी समानता आहे जी आहे ह्युमन बिईंग. दे बोथ आर ह्युमन बिईंग्स. सो त्यांच्यामध्ये भेदभाव करणं हे बरोबर नाही. सो हे सगळं आपण ओव्हरऑल या चॅप्टरमधनं शिकलोय. ओके, फक्त पाचवीचा EVSचा आपला 5वा चॅप्टर आहे म्हणून हे नाही लक्षात ठेवायचंय. तर समाजामध्ये वागताना, आपलं दैनंदिन जीवन चालू असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला अंमलात सुद्धा आणायच्या आहेत. राईट, फक्त प्रश्न उत्तरं लिहिण्यासाठी याचा वापर नाही करायचा आहे. आयुष्यभर हे लक्षात ठेवायचंय की ह्याच सगळं, हे जे काही आपल्याला शिकवलंय हे गरजेचं आहे. जे पुस्तकात दिलंय ते सगळं महत्वाचं आहे. काहीतरी याला मीनिंग आहे जे पुढच्या आयुष्यात आपल्याला जास्ती चांगलं कळेल. अजून आपण 5वीत आहोत, बट जेव्हा 10वी नंतर पुढे कॉलेजला जाऊ तेव्हा हे सगळं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल. त्याची सवय जेव्हा तुम्ही आत्तापासून लावाल तेव्हा त्याचा उपयोग हळूहळू दिसत राहील. ओके, इज द चॅप्टर क्लिअर टू यू ऑल? समजलाय सगळ्यांना काय धडा होता तो? ओके, मग आता आपण एक्सरसाइज मधले जे काही क्वेश्चन्स त्यातले आपल्या वेळेमध्ये जितके बसतील तेवढे क्वेश्चन्स डिस्कस करूया. बाकीचे तुम्ही होमवर्कला सोडवू शकाल. ओके, सो एक्सरसाइज. Fill in the blanks. Honesty is our dash. तर ह्याचं उत्तर आपल्याला ऑनेस्टीच्या पॅराग्राफ मध्ये मिळेल. ऑनेस्टीचा पॅराग्राफ, ओके. हा, लास्ट सेंटेन्स बघा. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. ऑनेस्टी, सच्चेपणा हे आपली ताकद आहे. सो हिअर द करेक्ट आन्सर इज स्ट्रेंथ. तुम्हाला मी पॅराग्राफ काढून दाखवलाय, तिथे मार्क करा. हे बघा, ही लास्ट लाईन आहे. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. ओके, समजलं काय आन्सर आहे पहिल्या क्वेश्चनचं? स्ट्रेंथ हे आन्सर आहे फर्स्ट क्वेश्चनचं. नाउ कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. Everyone needs dash in public life. Everyone needs dash in public life. इथे सेंटेन्स दिसतंय एक. या क्वेश्चनचा आन्सर आहे व्हेरी गुड, कोऑपरेशन. एकमेकांना सहाय्य करून जगणं हे पब्लिक लाईफ मध्ये इम्पॉर्टंट आहे. सो सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे कोऑपरेशन. एव्हरीवन नीड्स कोऑपरेशन इन पब्लिक लाईफ. परफेक्ट. Coming to the next question. Dash has a special significance in our country. Dash has a special significance in our country.
ह्या पॅराग्राफ मधली पहिलीच ओळ जे आन्सर आहे आपलं. टॉलरन्स. व्हेरी गुड. आपण आता बघितलं त्याच्यातच हे वाक्य होतं, टॉलरन्स हॅज अ स्पेशल रोल इन अवर कंट्री. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपण बघूया. बाय डेव्हलपिंग अ सेन्स ऑफ इक्वॅलिटी एव्हरीवन गेट्स टू डॅश. एव्हरीवन गेट्स टू learn and make progress. Everyone gets to learn and make progress. हे याचा आन्सर आहे. ओके. लर्न अँड मेक प्रोग्रेस. राईट. आता थोडंसं आपल्याला स्पेलिंग सुद्धा बघायची आहेत. आपली स्पेलिंग सुद्धा या सगळ्या बरोबर करेक्ट आली पाहिजेत. ठीक आहे. मी परत एकदा सगळ्याची आन्सर सांगते तुम्हाला. लिहून घेतली नसतील, मिस आउट झाली असतील तर लिहून घ्या आता. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. STRENGTH, strength. Everyone needs cooperation in public life. COOPERATION, cooperation in public life. Tolerance has a special significance in our country. Tolerance चा spelling TOLERANCE. Next, by developing a sense of equality, everyone gets to learn. LEARN, learn, and make, MAKE, make progress. PROGRESS, progress. ओके. समजली सगळ्याची आन्सर्स. फिल इन द ब्लँक सगळ्या कळल्या. आपण कुठल्या कुठल्या सॉल्व्ह केल्या आता त्या. सगळे क्वेश्चन्स टेक्स्टबुक मधलेच आहेत. सगळ्या फिल इन द ब्लँक्स आपल्याला ज्या मिळाल्या त्या टेक्स्टबुक मधल्याच होत्या. तिथेच आपल्याला आन्सर्स मिळाली. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करताना महत्वाचं काय आहे, आपला जो धडा आहे तो व्यवस्थित वाचणं, दोनदा तीनदा व्यवस्थित वाचणं, अर्थ समजून घेणं आणि जे गरजेचं आहे त्यातलं ते मार्क करून ठेवणं, त्याला अंडरलाईन करून ठेवणं. ठीक आहे. ह्या गोष्टी जेव्हा केव्हा तुम्ही चॅप्टर कराल, जेव्हा या धड्याचा अभ्यास कराल परीक्षेसाठी, तेव्हा ह्या मेन गोष्टी आहेत. ओके. नाव आन्सर इन वन लाईन. एका ओळीत उत्तर द्यायचे आपल्याला. हू शुड मेक डिसिजन्स रिगार्डिंग चेंजेस इन अवर एन्व्हायरमेंट. पर्यावरणातल्या चेंजेस, जे काही बदल करायचे आहेत त्याच्याबद्दल कोणी डिसिजन्स घेतले पाहिजेत. तर आता ह्याचं उत्तर कुठे आपण शोधूया. इकडे आहे बघा उत्तर. एव्हरीवन, प्रत्येकाने घेतले पाहिजेत ना. पर्यावरणाबाबत जे काही डिसिजन्स आहेत ते प्रत्येकाने घ्यायचे आहेत. सो आता ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय येईल. एव्हरीवन शुड मेक डिसिजन्स रिगार्डिंग चेंजेस इन अवर एन्व्हायरमेंट. ठीक आहे. समजले उत्तर काय लिहिणार इथे. एव्हरीवन असं उत्तर आहे आणि पूर्ण. ओके. एव्हरीवन, फक्त गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये नाही, आपली सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपलं पर्यावरण चांगलं ठेवण्याची. So you can write as everyone, like government and public, should make decisions. Okay. Very good. Now next question is, what is tolerance? What is tolerance चं उत्तर आपण मगाशी इथे वाचलं होतं. Respecting opinions which are different from our own is called tolerance or broad-mindedness. ओके. ही जी ओळ आहे ही लिहायची आहे टॉलरन्सच्या डेफिनेशन मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता, व्हॉट इज जेंडर इक्वॅलिटी, ज्याचा आन्सर दुसरी ओळ आहे. कन्सिडरिंग बॉईज अँड गर्ल्स टू बी इक्वल
without discrimination is called gender equality. ओके. आणि थर्ड क्वेश्चन आहे आपला, व्हॉट आर द, लास्ट क्वेश्चन आहे सॉरी, व्हॉट आर द कॉमन नीड्स ऑफ मेन अँड वुमेन, ज्याच्यामध्ये आपल्याला उत्तरामध्ये हे लिहायचंय, फूड, क्लोथिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन आर द कॉमन नीड्स ऑफ मेन अँड वुमेन. ओके, समजली सगळ्यांना सगळी उत्तरं कुठली कुठली आहेत ती? व्हेरी गुड. आता होमवर्कला मगाशी मी काही वर्ड्स दिलेले आहेत, ते वर्ड्स दोनदा लिहायचे, त्यांची स्पेलिंग्स पाठ करायची आहे, त्याचे मीनिंग समजून घ्यायचे आहेत. आणि दुसरा होमवर्क आहे, आता जे आपण क्वेश्चन्स डिस्कस केले, फर्स्ट आणि सेकंड, फिल इन द ब्लँक्स अँड आन्सर इन वन लाईन, याची उत्तरे मी दाखवली, टेक्स्टबुक मध्ये सुद्धा कुठे आहेत, ती सगळी आन्सर्स लिहायची आहेत. एवढा होमवर्क आहे. जो तिसरा क्वेश्चन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया, म्हणजे मी तुम्हाला तो पुढच्या वेळेला होमवर्कला देईन. ओके, सो थँक्यू अँड बाय. Bye, teacher. Bye, sir. Bye, teacher. Bye, teacher. Bye, teacher. Bye, sir. Bye, teacher.